राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते मित्रांनो. आज मी तुमच्यासाठी एकदम आसान आणि सोप्या पद्धतीच्या एक्सरसाइज घेऊन आलेले. अगं तुम्ही आता टीव्ही पाहू राहिले आणि तुम्हाला टीव्ही बघता बघता वाटतंय का मला काहीतरी एक्सरसाइज करायची आहे. तर हा व्हिडिओ मग तुमच्यासाठी एकदम खास आहे. बसल्या बसल्या तुम्ही एक्सरसाइज करू शकता. बसल्या बसल्या टीव्ही पण बघणं होईल आणि एक्सरसाइज पण होईल. खूप सोप्या पद्धतीची आहे. करायचं काय? तुरंत चालू आहे आपल्या पहिल्या एक्सरसाइज कडे. करायचं काय, तुम्ही असं बसले असाल आणि बसल्या बसल्या बस तुमच्या दोन्ही हातांना तुमच्या डोक्याच्या मागे लॉक करायचंय असं या पद्धतीनं. आणि एकदम तुमचा जो स्पायनल आहे तो एकदम स्ट्रेट करायचा आहे. त्याला बिलकुल असं बेंड नाही करायचं. स्ट्रेट केल्यानंतर बस तुम्हाला हळूहळू हळूहळू काय करायचंय, तुमच्या बेडला खाली डोकं लागेल या पद्धतीनं तुम्हाला डोकं खाली घेऊन जायचंय. डोकं खाली घेऊन गेल्यानंतर तुमचा फॅट वरती, तुमचा जो पोटाची चरबी आहे त्याच्यावरती तुमचा इफेक्ट होईल. एवढं पोट दाबलं गेलं पाहिजे. हे बघा, स्पायनल एकदम स्ट्रेट ठेवायचा आहे, त्याला वाकडं काहीच नाही करायचंय. आणि परत वरती यायचंय, परत खाली जायचंय. आणि ही एक्सरसाइज करायची तुम्ही 30 टाइम, 15-15 चे 2 रेपिटेशन घेऊन ही एक्सरसाइज तुम्ही करायची मित्रांनो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघितलं, खूप सोपी आहे. बसल्या बसल्या तुम्ही एकदम सोप्या पद्धतीनं करून, इझिली करून तुम्ही तुमचं पोटाची जी चरबी आहे ती कमी करू शकता. यातच बसल्या बसल्याच मी दुसरी पण दिली. दुसरी पण सेम तशीच आहे. करायचं काय, तुमचा कोपरापासून जो हात आहे ना तो तुमचा जमिनीवरती जाईल आणि मग दुसरा हात काय करायचा आहे, खालून घ्यायचा आहे. असं नाही घ्यायचा आहे, खालून न्यायचा आहे असा. आणि इकडं ह्या साईडला थोडंसं खेचलं गेलं पाहिजे तुमचं शरीर या पद्धतीनं. हे बघा असं. गुडघा जास्त उचलायचा नाही. गुडघा उचलल्यानंतर ते असं होईल तर स्ट्रेच नाही येणार. गुडघ्याला खाली ठेवायचंय आणि हे बघा. आणि दुसऱ्या हाताचं पण तसंच करायचं. हे बघा. आणि ही एक्सरसाइज पण करायची तुम्हाला कमीत कमी 30 टाइम. 15-15चा सेट करून तुम्ही छान करू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की याचा रिझल्ट भेटणार. यात मी तिसरी एक्सरसाइज देते. तिसरीला काय करायचंय, तुमच्या दोन्ही बोटांना असं एकमेकांमध्ये पॅक लॉक करायचंय. लॉक करून करायचं काय, एकदम वरती खेचायचं. दोन्ही कानांना तुमचे हात एकदम चिपकले गेले पाहिजे आणि पलटी करून वरती खेचायचंय. खेचून बस होल्ड करायचंय. हे बघा, ताकी तुमचं इथं या पोटावरती स्ट्रेच आला पाहिजे, प्रेशर आला पाहिजे, खिचलं गेलं पाहिजे. तुमचा जो फॅट आहे तो खेचला गेला पाहिजे. आणि होल्ड केल्यानंतर तुम्ही काय करायचंय, नंबरची काउंटिंग करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 16
तुम्हाला स्वतःला थोडं रिलॅक्स करा. परत दोन्ही हातांना परत वरती समोर घ्यायचे, लॉक करायचे, हात पलटी करायचे, कानांच्या वरती चिपकलेले आणि वरच्या साईडला खेचायचे हातांना. पोटाला पूर्ण वरती खेचायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तिसरी पण एकदम सोपी आहे आणि आता शेवटची चौथी पण खूप सोपी आहे. तुम्हाला काय करायचं आहे, एक पाय तुमचा असाच मांडी घातल्या राहील आणि दुसरा पाय तुम्हाला साईडला करायचा आहे. आणि हा जो पाय हा तुमच्या इनर थाय, हे जे आहे मांड्या आतली मांडीचा भाग आहे त्याला चिपकून ठेवायचा आहे. आणि हा पाय एकदम सरळ करायचा आहे आणि हा हात तुमच्या गुडघ्याला जाईल. आणि हे बघा, तुमचं इथं पण ह्या फॅटवरती ही जी चरबी आहे त्यावरती पण इफेक्ट होईल आणि समोरच्या पोटावरती पण इफेक्ट होईल. हा हात गुडघ्याला क्रॉस मध्ये लावायचा आहे. 1 2 3 4 4 5 6 7 8 9 10. परत दुसरा पाय घ्यायचा आहे, हा तुमच्या आतल्या मांडीला चिपकलेला. उजवा हात डाव्या हातला क्रॉस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चारही तुमच्या ज्या एक्सरसाइज आहेत त्या खूप सोप्या पद्धतीनं बसल्या बसल्या तुम्ही तुमचं शरीराचं वजन कमी करू शकता, पोटाची चरबी कमी करू शकता. खूप आणि खूप सोपे आहे. आणि हा तुम्हाला त्याचा इफेक्ट पण नक्की भेटेल, रिझल्ट पण नक्की भेटेल. तुम्ही जेव्हा पण तुम्हाला टाइम आहे, तुम्ही जेव्हा बसलेले आहात, बस जेवणाच्या अर्धा तास अगोदर ह्या एक्सरसाइज करा. तुम्हाला नक्की याचा रिझल्ट. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.